हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह नवीन जो पॅटर्न सुरू झाला आहे त्या संदर्भात बरेच नवीन विद्यार्थी आहेत किंवा UPSC आणि MPSC दोन्ही करणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्या मनात एक गोंधळ असतो की आन्सर रायटिंग अगोदर करायची का अभ्यास अगोदर करायचा, का दोन्ही सोबतच करायचं, म्हणजे रीडिंग अंडरस्टँडिंग ॲट द सेम टाइम आन्सर रायटिंग. आपण ज्यावेळेला रील्स व्हिडिओ किंवा सिनियरचं लेक्चर ऐकतो किंवा टॉपरचं लेक्चर ऐकतो, सगळेजण एकच सांगतात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आन्सर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते तितकंच खरं आहे, गरजेचं पण आहे. पण आता मुळात प्रॉब्लेम हा होतो, विशेषतः नवीन विद्यार्थ्यांचा, जे बिगनर्स आहेत त्यांचा काही इश्यू होतो. लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी सुरू केली, हे 3 अवस्था ह्या माहिती नसतात. एक तर काय होतं, ज्यावेळेला तुम्ही अभ्यासाची सुरुवात केली असेल तेव्हा या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिली स्टेज अशी असते की तो सब्जेक्ट समजून घेणं, रीड करणं, अंडरस्टँड करणं, त्याची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ही बेस जो आहे तो पूर्ण करणं, ही ॲक्च्युअली पहिली स्टेज आहे. याशिवाय तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार प्री मेन्स कुठलीही एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. त्यामुळे पहिली स्टेज ही लक्षात ठेवा. आफ्टर दॅट ठराविक कालावधीनंतर आन्सर रायटिंग केली पाहिजे का, तर येस डेफिनेटली, पण तुम्ही सुरुवातीला काहीतरी रीड केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. मग त्या ठराविक कालावधीनंतर जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स आला की येस आता मी आन्सर रायटिंग करू शकतो, मग तो कालावधी डिपेंड व्हेरी असू शकतो प्रत्येक विद्यार्थ्यानुसार. आफ्टर 2 मंथ, आफ्टर 6 मंथ, म्हणजे स्टार्टिंग ज्यावेळेला तुम्ही केलं त्याच्यानंतर 4-5 महिने, 6 महिने, व्हॉटेवर जे काय असेल तुमचा कालावधी, तिथून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू केली पाहिजे. ही सेकंड स्टेज आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण तिसऱ्या स्टेजला येतो, इथं मात्र तुमची रीडिंग पण असली पाहिजे किंवा त्याला रिव्हिजन म्हणू आपण. ॲट द सेम टाइम तुमची काय झाली पाहिजे, आन्सर रायटिंग पण असली पाहिजे. इथं तुम्ही करंटचे काही नवीन डायमेन्शन्स, अँगल्स त्याला जोडणं अपेक्षित आहे. ॲक्च्युली ह्या 3 वेगवेगळ्या अवस्था आहेत. आता तुम्ही नेमक्या कुठल्या स्टेजला आहात, तुम्ही ह्याच्या आधी किती अभ्यास केला आहे, किती गायडन्स घेतलंय, त्याच्यानुसार तुम्ही आन्सर रायटिंगला फोकस करायचं का रीडिंगला फोकस करायचं, अंडरस्टँडिंगला फोकस करायचं का दोन्हीही एकत्रित करायचं, इट्स युअर चॉईस. कारण आपण तसंच ब्लाइंडली फक्त सगळं ऐकून जर फॉलो करत असाल तर बरेच नवीन विद्यार्थी ॲक्च्युली तिसऱ्या स्टेजला पहिली स्टेज मानतात. येस ऑर नो, तुम्ही सांगा मला, होतंय का असं? आपण वाचलंही पाहिजे, ॲट द सेम टाइम लिहिलंही पाहिजे, असं अजिबात नाही. इथं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपण मोठ्या मोठ्या टॉपर्सचे लेक्चर्स व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये सगळ्यात मेन फोकस काय असतो, आन्सर रायटिंग, बेस्ट आन्सर रायटिंग कशी लिहिली पाहिजे, करंटचा टच कसा दिला पाहिजे, हे सगळं मान्य आहे. पण तुम्ही बिगनर्स असाल तर त्या लेक्चर्समधून तुम्ही काय घेतलं पाहिजे, ॲक्च्युली बेसिक घेतलं पाहिजे. काय की तुम्ही बेसिक कशातून करणं अपेक्षित आहे ते त्या लेक्चरमधून घ्या. त्यामध्ये NCERT असेल किंवा कसे केलं पाहिजे आणि कधी केलं पाहिजे, प्रिलिम्सच्या अगोदर कुठले GSचे सब्जेक्ट संपवायचे, आफ्टर प्रिलिम कुठले सब्जेक्ट संपवायचे, या सगळ्या गोष्टी त्यातून घेणं अपेक्षित आहे. पण आपण मात्र नवीन असताना फक्त आणि फक्त आन्सर रायटिंगवर फोकस करतो. ही सगळ्यात मेजर चूक असेल तुमची. कारण काय होतं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, इथे इमेज आहे, ह्याच्यामध्ये क्लिअर कट बघा, कम इन गाईज इट्स नॉट डीप असं वाटतं आपल्याला बघून, पण तुम्ही जर बघित असाल तर त्यांची हाईट आणि ह्यांची हाईट ह्याच्यामध्ये फरक आहे. सो टॉपर्सचं आधीचा सगळा कालावधी, त्यांचा अभ्यास, त्यांनी किती वेळा NCERT वाचलेले आहेत, किती प्री, किती मेन्स दिलेले आहेत, हे कुठेही विचार न करता तुम्ही फक्त ब्लाइंडली असं फॉलो केलात तर तुम्हाला इथं फार मोठी अडचण जाईल. म्हणून मेक युअर ओन स्ट्रॅटेजी सुटेबल फॉर यू. तुम्ही कुठे आहात याच्यानुसार तुम्ही इथं फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज और थर्ड स्टेज याच्यानुसार स्ट्रॅटेजी बनवा आणि त्याच्यानुसार तयारी करा. नाहीतर अदरवाईज तुम्ही फ्रॉम डे फर्स्ट पासून जर आन्सर रायटिंग करत असाल तर चुकताय, आणि तुम्ही शेवटच्या स्टेज आलात आणि आन्सर रायटिंगची अजिबात प्रॅक्टिस करत नाही तरीही तुम्ही चुकताय. सो बॅलन्स मेंटेन करा. थँक्यू सो मच.